नमस्कार मंडळी. तर आज जयना बर्थडे. जय मस्तपैकी आंग दिवसन रेडी आहे. त्याने आवडती भाजी आते मी डबा में पॅक कराय आणि तो बोलना मम्मी ब्रेडले जरा असं चॉकलेट नाही लाई दे. म्हणतं चल ठीक आहे. मग त्याला ब्रेकफास्टले ते दिदं आणि लंचले आहे दिदं. आज तर म्हणजे तो इतला खुश आहे ना, दोन्ही टिफिन फिनिश करीन मला गॅरंटी आहे. नाही तर रोज काही ना काही उरायाने त्याला तिकडे ध्यानले बसाड दिले की तू कर असं स्वामीजीच पाहिजे. आज काहीतरी मस्त मस्त मांग. आज नाही इथलं पडापडवी राहीन तर ना 2 चक्कर डबा पडणार. त्या शाळाમાં चॉकलेट देवान पद्धत आहे. वाढदिवसना दिवस कलर ड्रेस घाल जातस आणि चॉकलेट्स देतस. तर इथला जास्त पोरे नाही आहेत, खूप कमी विद्यार्थी आहेत, 11च आहेत आणि मग बाकी स्टाफ वगैरे तशा 40-50 चॉकलेट येतात. म्हणजे या महिन्यात नेत म्हणीसन मी दुसरा डबा को टाक्यात आणि त्याला याऊ डबा वेगळा दिदा. पिशवी यासाठी नाही दिदी की त्याला हँडल नाही करता. तर डबा कसं धर का देवाला जाईना त्या फुल भरी जायले म्हणजे दुसरा डबा मग नीट आता व्हिडिओ करा तो म्हणे असं बऱ्या मराठी दिद्यात. तो ध्यान करत राहीन. तिथला मग पाणी बॉटल भरली म्हणतं तरी पण पाणी रास म्हणतं पाणी पिसन जेले सर्दी विजास थंड रास ना. तर चॉकलेट्स देखा सांगत होतो आपल्या आज नुसती पडापडवी राहिली. त्यानं आरतीन ताट तयार करले म्हणतं मन मम्मी ना आमना वाढदिवस राही ना. तर मी तुला सांगतो मन वाढदिवस मन मम्मीने कसा केक करा. तर मला अजून पण याद आहे. पण ना अशी ओवाळाशिवाय आमले कधीच घरना बाहेर जाऊ नाही दे. आणि केक कसा नाही करा होता बाकी दुसरीकडे सेलिब्रेशन होईल ना. तर मम्मीला वाटते की मन मन पोरणा पण स्पेशली म्हणा. तर मम्मीने 5-6 पुऱ्या एकमेकवर टीसन त्यामुळे एवढी मोठी पातेली फसाडी जण असा गोलाकार मग कापा होता आणि त्यावर असा कॅन्डल टीजन मला कापायला होतं. तो बड्डे मला अजूनही जसा तसा याद आहे. आणि मग मम्मीना म्हणा मग इथला जीव आहे ना मोठीशी मी बट मला असं जीव लावच या तो दिसले नाही काय माहिती का बघ. तर जयने आमना आशीर्वाद लिदा आणि जया शाळांसाठी निघी जायले. त्या दरम्यान मी बरंच काम आवरं बरं का. मी ते काढलं नाही कारण तिथला टाईमच नाही होता. त्या दरम्यान घरे जाळात घरे पुसात गण कामी करत मी. मग आपलं स्वतःनं शेज म्हणतं क्लाउड किचनने आटला बठा पोरेसले आपलं घरनं आवडस. तर त्यासले काय बनाडूचं म्हटलं नूडल्स बनाडी दिली असले शेजवान नूडल्स. त्या दरम्यान मग केकवाला उन्हा केक फ्रीजरमा ठेवलं होतं. पण जय म्हणे इकडे दाखव मला बघायचं आहे. मग त्याला देखाड दिदा 1 बाय 1 जयना मित्र ईज राहीन तर त्यांना फोटोने टाकत मी नाही. पण हाऊ जो जे ना जयना मित्र शौर्य आम्ही सेम बिल्डिंगवर आज. तर केक असा आहे नेहमी मी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने हे करू पण ह्या हप्त्याला खूप सिम्पल कराल गो. तरी खूप जण गोळा वीज गयात. जैन बड्डेसाठी नूडल्स आणि पिझ्झा मी घरच बनाडेल होतं. या जैन पप्पा म्हणे मी जैनसाठी सुट्टी काढले म्हणे आणि एक काम मावणार नाहीत काहीच काम करा नाही. या पाटील काकांचा म्हणजे मुलगा आहेत आणि पाटील काकां या काकू आहेत इथला जीव लावतच ना जयले आणि आमले पण. तर 20 ते 25 प्लेट्स मी लायात आणि पोरेसनी पुरं फस्त करत असली इथलं आवडणं खूप म्हणजे खूप.